नमस्कार मित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी हा जो आज पेपर झालेला आहे 24 फेब्रुवारी 2019 यामधील गणित विषयाच्या डी संचाचा आपण उत्तर सूची म्हणून हा व्हिडिओ पाहणार आहोत। तर मराठी विषयाची जी उत्तर सूची आहे मी थोड्या वेळानंतर अपलोड करीन। तत्पूर्वी आपण गणित विषयाची सूची पाहूया। तर पाहूया प्रश्न क्रमांक 26 पासूनची उत्तर सूची। तर यामध्ये पहा 26वा प्रश्न आहे 3 वर्ग 2 m वजा 2 बरोबर 6561। तर m ची किंमत किती असा प्रश्न आहे। तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 27वा प्रश्न आहे। बरं, अजून एक माहिती इथं सांगतो मित्रांनो की हा संच डी आहे आणि इतर संचामध्ये देखील हेच प्रश्न आहेत, फक्त त्यांचा क्रम उलट सुलट दिलेला आहे। तरी प्रश्न पाहून आपण ठरवू शकता। 27वा प्रश्न आहे एका बसच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर असून तर या प्रश्नाचं उत्तर 2 पर्यायात द्यायचं आहे। तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 28वा प्रश्न आहे जर 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर व्युत्क्रम कोनाच्या जोड्यांचे संगत कोनाच्या एकूण जोड्याशी गुणोत्तर किती। तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे पर्याय क्रमांक 1 एकास 2। त्यानंतर 29वा प्रश्न आहे 5 व 0 हे अंक किती वेळा वापरून 11 ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती। तर ती बेरीज येते मित्रांनो 16060 पर्याय क्रमांक 1। त्यानंतर आहे 30वा प्रश्न तिकिटाची किंमत %20 ने वाढवल्यामुळे खप %10 ने कमी झाला तर उत्पन्नात वाढ अथवा घट किती झाली। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8% वाढ होईल। प्रश्न 31वा एका चौरसाचा कर्ण असा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 625। त्यानंतर 32वा प्रश्न 240 लिटर दुधाच्या द्रावणातील आहे, तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 10.8। 33वा प्रश्न आहे एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या, तर या प्रश्नाचं उत्तर येतं मित्रांनो पर्याय क्रमांक 3 54°। 34वा प्रश्न आहे 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या, तर या प्रश्नाचं उत्तर येतं मित्रांनो पर्याय क्रमांक 4। मी थोडक्यात प्रश्न वाचतोय आपल्याला उत्तर कळावीत म्हणून। 35वा प्रश्न आहे कंसामध्ये 2x चा घन अधिक 1, तर या बहुपदीच्या गुणाकाराचा कोटी विचारलेला आहे, तर तो येतो 5 म्हणजेच पर्याय क्रमांक 3। त्यानंतर संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या यांच्या गुणाकाराची बेरीज विचारलेली आहे व्यस्त संख्या, तर त्याचं उत्तर येतं 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2। 37वा प्रश्नाचं उत्तर आहे दरसाल दर %8 च्या दराने, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 38व्या प्रश्नाचं उत्तर येतंय पर्याय क्रमांक 1। 39व्या प्रश्न आहे दरसाल दर शेकडा, तर दामदुप्पट किती होईल असं विचारलं, याचं उत्तर येतं 8 वर्षात होईल पर्याय क्रमांक 3। 40वा प्रश्न आहे राशीचे अवयव खालीलपैकी कोणते असं विचारलेलं आहे, तर याचं उत्तर या राशीचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2। 41वा प्रश्न आहे घड्याळामध्ये 2 वाजून 15 मिनिटं झाली तर मिनिट काटा व तास काटा यात किती अंशाचा कोन होईल, तर 22.5 अंशाचा कोन होईल पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे। 42व्याचं क्षेत्रफळ कितीने कमी असेल असा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर येतं मित्रांनो 33 चौरस सेंटीमीटर पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 43 ते 45 साठी या सूचना दिलेल्या आहेत रामरावांनी 2011 ते 2015 सालपर्यंत। तर यातील उत्पन्न दाखवलेलं आहे, त्यावेळेस आपण पाहूया आता पुढे 43वा प्रश्न कोणत्या वर्षी ज्वारी व गव्हाचे उत्पादन समान व सर्वात जास्त आहे। तर 2013 या वर्षातलं उत्पादन समान व सर्वात जास्त आहे। ज्वारीचे सरासरी उत्पादन पर्याय क्रमांक 1 आहे 72 क्विंटल। त्यानंतर 2012 साली गव्हाचं उत्पादन विचारलेलं आहे, किती क्विंटलनं कमी झालं 45वा प्रश्न आहे, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 15। त्यानंतर 46वा प्रश्न आहे मित्रांनो
452 मीटर लांबी व 352 मीटर रुंदी. तर यात विचारलंय रस्त्याचं क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल. तर त्याचं उत्तर आहे 15,544, पर्याय क्रमांक 4. 47वा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. परत 48वा प्रश्न आहे. एका वृत्तचित्तीच्या आकाराच्या, तर या टाकीमध्ये किती पाणी मावेल असा प्रश्न आहे. तर 48वाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 49वा प्रश्न आहे. याच्यामध्येही फरक विचारलेला आहे लहान मोठ्या संख्येतील, तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 3/20. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 50. यामध्ये पहा, पन्नासवा प्रश्न पहा. आमिरने 2,000 रुपयाच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1,200 रुपयांच्या भरल्या. तर नोटांची संख्या विचारली मित्रांनो. नोटांची संख्या आहे ती 15. त्यानंतर पुढे एक समीकरण दिलेलं आहे 51व्या प्रश्नामध्ये. तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 2x = 5y. त्यानंतर 52वा प्रश्न आहे मित्रांनो. समलंब चौकोन आहे, तर त्याचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 624 चौरस मीटर. 53वा प्रश्न आहे. परिमिती विचारली आहे समभुज चौकोनाची, तर ती येते पर्याय क्रमांक 2, 80 सेंटीमीटर. त्यानंतर 54वा प्रश्न. ज्या समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेंटीमीटर आहे त्या त्रिकोणाची लंब उंची किती विचारली आहे. तर उत्तर येतं मित्रांनो पर्याय क्रमांक 3. 55वा प्रश्न आहे. बघा, ही समीकरण दिलेलं आहे, तर या समीकरणाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. परत एक काटकोन त्रिकोणावर आधारित प्रश्न आहे. परिवर्तुळाची त्रिज्या विचारलेली आहे 56व्या प्रश्नामध्ये, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 6.5 सेंटीमीटर. त्यानंतर 57वा प्रश्न आहे. रामरावांनी 13 क्विंटल गहू 3,200 रुपये प्रति क्विंटल दराने विकलाय. तर आडत आकारली ती रामरावांना किती रुपये मिळाले असा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. मित्रांनो, आपण डी सेट पाहत आहोत, हे नीट लक्षात ठेवा. 58वा प्रश्नाचं उत्तर पाहतोय. रामरावकडून श्यामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. तर त्याचं बिल आपल्याला सांगायचं आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. 3,948 रुपये बिल होत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो 59वा प्रश्न क्रमांक आहे. प्रश्न आहे 2 अंकी 2 संख्यांचा मसावी 14 आणि लसावी 490. तर त्या 2 संख्यांची बेरीज किती. तर उत्तर येतं 168, पर्याय क्रमांक 3. 60व्या प्रश्नाचं उत्तर कंसात 4a वर्ग अधिक 6ab अधिक 9b चा वर्ग दुसऱ्या कंसात 2a वजा 3b. तर या गुणाकाराचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. परत 61व्या प्रश्नाचं घनमुळाचं उत्तर आपल्याला काढायचं मित्रांनो. तर याचं उत्तर येतं 29, पर्याय क्रमांक 2. 62वा प्रश्न हातमागावर आधारित आहे. रिबेट किती मिळेल असं विचारलंय. तर ते येतं 7,475 रुपये आणि पर्याय क्रमांक आहे 2. तर 63व्या प्रश्न परत कोणते पद मिळवावे असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. मित्रांनो, यासाठी 2 उत्तरं द्यायची. तर 2 पर्याय आपण निवडलेले आहेत, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर प्रश्न आहे 64वा. 28 सेंटीमीटर व्यास असलेल्या भरीव अर्धगोलाच्या एकूण पृष्ठफळाची 14 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या भरीव गोलाच्या पृष्ठफळाशी गुणोत्तर किती. तर याचं गुणोत्तर येतं 3/4, पर्याय क्रमांक 3. 65वा प्रश्न आहे. त्याचे देखील 2 पर्याय निवडायचे. तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 अशी उत्तर आहेत. त्यानंतर 66 हा एक पर्याय प्रश्न आहे. याचं उत्तर येतं त्या बागेचं वर्तुळाकृती बागेचं क्षेत्रफळ विचारलं, ते येतं मित्रांनो पर्याय क्रमांक 1, 3,850. त्यानंतर 67वा प्रश्न आहे. एका घनाकृती पृष्ठफळ विचारलेलं आहे, दिलेलं आहे आणि घनफळ काढायचंय. तर घनफळ येतं 512 घन सेंटीमीटर, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 68वा प्रश्न पहा मित्रांनो. एका इष्टिका चित्तीवर आधारित असलेला हा प्रश्न आहे. किती घनाकार बॉक्स मावतील. तर उत्तर येतं 75 आणि पर्याय क्रमांक 4. 69वा प्रश्न आहे. समीकरण आहे. तर उत्तर येतंय याचं इथेही 2 पर्याय द्यायचे, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. 70वा प्रश्न आहे. शेकडा तोटा किती झाला विचारलेला आहे. इथं उत्तर येतं शेकडा नफा झालेला आहे आणि पर्याय क्रमांक 4. 71वा प्रश्न आहे. तर त्याचे 2 उत्तर आहेत.
पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3, सॉरी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 असं उत्तर येतंय. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 72. एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी. तर उत्तर काय काढायचंय? वर्ग शिक्षकाचे वय किती असेल विचारलंय बघा. तर याचं उत्तर येतं 34 वर्ष 6 महिने, पर्याय क्रमांक 2. 73वा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2. सरळ रूप द्यायचंय. 74वा प्रश्न आहे, इथं याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 0 असं. 75वा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत गटात न बसणारा कोण कोणता? तर इथं आपण खूण केली आहे, पण उत्तर येतं यम कोण, CEB, पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने मित्रांनो इथं 26 प्रश्न क्रमांक ते 75 प्रश्न क्रमांकाचे उत्तर आपण या ठिकाणी निवडलेले आहेत. उत्तर सूची आपल्या समोर दिलेली आहे. D सेट आहे हे मात्र लक्षात ठेवा, अन्यथा गडबड घोटाळा होण्याची शक्यता राहील. आपण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. आवडल्यानंतर लाईक करा.